हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा सगळ्यांना. तर आज दूध वगैरे बनवायचं आहे आणि काल जसं आपण नवी बांधलेली आहेत आणि आजचा दिवस खूप छान आहे. पौर्णिमा आहे. तर आजच्या दिवशी आपण घरामध्ये सगळीकडे जे काही काल बनवलेली जी काही नवी होती ते आपण सगळीकडे बांधलेली आहेत. सकाळी छान पूजा झाली आहे, त्यांची नैवेद्यसुद्धा केलेला आहे. आपण याचं नैवेद्य केलेलं होतं, तांदळाची खीर बनवलं होतं. तर ते पण झालेलं आहे आणि सगळीकडे बांधलेलं आहे. जिथे जिथे आपल्याकडे ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांना आपण बांधलेलं आहे. आणि मी काल म्हटल्याप्रमाणे की ते बांधण्यामागचा उद्देश फक्त एवढाच आहे की आपल्या घरामध्ये सुख शांती यावी, समृद्धी यावी, धनधान्य यावं. जे काही शेतामध्ये आपले जे काही पिकतं ते अधिकाधिक वर्षानुवर्षे चांगलं पिकावं यासाठी आपण हे करतो सगळं. आणि आजचा दिवस खूप छान आहे, त्याच्यामुळे पण आज बांधलेलं आहे. काही जणांनी दसऱ्याचा मुहूर्त पण एक नंबर आहे. सो दसऱ्यामध्ये पण लोकांनी बांधून टाकले आहे. आता काही जण दिवाळीमध्ये पण आपल्याकडे जेव्हा लक्ष्मीपूजन वगैरे असतं त्या दिवशी पण बांधलं जातं. तर आता दिवाळीमध्ये शुभ दिवस आहेत, त्याच्यामुळे त्या दिवसांमध्ये सुद्धा नवी बांधली जातात. पण आपण आज बांधलेलं आहे कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावरती. त्याला रिझन पण आहे, जसं की आता आपलं 8 दिवसात भात कापायला होणार आहे. गुरुवारपासून भात कापण्याची शक्यता जास्त आहे, कारण की आता ऊन खूप पडलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दाखवते ऊन किती ओढल्याने सगळ्यांनी भातं कापायला सुद्धा घेतलेली आहेत. सो चला, व्हिडिओ जर आवडला पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. चला दाखवते. तर बघू शकता तुम्ही, बघा ऊन बघा किती पडलंय आणि दुपारचे वाजलेत ना 4 वाजलेत आणि संध्याकाळचं ऊन बघा किती, म्हणजे अगदीच काय संध्याकाळ झाली नाही आहे, पण ऊन बघा किती पडलंय. हे बघा छानपैकी. आणि सगळीजणं लोक तिथल्या तिथे शेतामध्ये भात कापून शेतामध्ये झोडून टाकतात. त्याच्यामुळे हे ऊन पडलंय ना, असंच ऊन 3-4 दिवस जरी पडलं ना तरी काम आपलं होऊन जाईल. तर चला दाखवते आपली नवी बांधलेली आहेत कशाला ती. तर इथे बघू शकताय तुम्ही, तर हे काय आहे, तर हे आहे हडप्पा म्हणू शकता तुम्ही. आता हडप्पा खूप कोकणातलं एक धान्य ठेवायचं एक वस्तू म्हणू शकता किंवा एक साधन म्हणू शकता. पण आता हडपे, म्हणजे जसे आधी हडपे असायचे, म्हणजेच पहिल्या हडपे कशाचे असायचे, तर हे बघा अशा पद्धतीचे हडपे असायचे, म्हणजे लाकडाचे हडपे असायचे. आणि हा छोटा आहे, याच्यापेक्षा पण मोठे मोठे हडपे अजूनही ज्यांची जुनी घरं आहेत त्यांच्या घरामध्ये तुम्हाला हडपे बघायला मिळतील. पण आता त्यांचं जे प्रमाण आहे फार कमी होत चाललं आहे. तर असे हडपे असतात, हे बघा पूर्ण लाकडाचे आहे. तर हे आपण ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण छोटे मोठे काही वस्तू असतील हे आपण ठेवलेले आहेत. पण हे जे आहे हे लोखंडाचं आहे आणि याच्यामध्ये भात आहे. आणि जेव्हा कधी आपल्याला भात वगैरे काढायचं असेल भरडायला वगैरे, तर इथून काढलं जातं. तर हे आता लेटेस्टमध्ये निघालेले आहेत सगळे लोखंडामध्ये. हे बघा पत्रा असं लोखंड म्हणू शकता तुम्ही, ह्याच्यामध्ये आहेत हे. तर हे धान्य आहे आतमध्ये, म्हणजे थोडक्यात भात आहे. आणि आपण दरवर्षी कसं करतो की समजा आता हा भात आपला ह्या वर्षी आहे शेतामध्ये, तो झोडून झाला की जेव्हा आपल्याला भरडायचं असतं तेव्हा आपण जुना भात काढतो बाहेर. जुना बाहेर काढून झाल्यानंतर आपण नवीन परत आतमध्ये टाकतो. म्हणजे आता जर आपल्याला समजा 1-2 महिन्यानंतर भात भरडायचा असेल तर आपण हा भात भरणार, हा जुना भात आहे. आणि नवीन भात लगेच भरडायचा नसतो, कारण की नवीन भात जरी तुम्ही भरडून घरी आणलात तर त्याचा भात चांगला होत नाही, त्याच्यावर काही दिवस जावे लागतात त्यासाठी. सो खिमाटसारखं भात होईल. त्याच्यामुळे जो काही आपण, म्हणजे ही पद्धतच आहे कोकणामध्ये की जो काही आपल्याला भात भरडायचा असतो तो भात नवीन भरडत नाही. जो जुना भात ठेवलेला असतो स्टोअर करून, हा बघा ह्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे, तर ह्यातला भात आपण वापरतो. आणि ह्याला आपण छानपैकी हे बघा मस्तपैकी बांधलेला आहे. सो हे बघा इथे एक नवं बांधलेलं आहे. तर जे काही आपल्याकडे हडपे असतात त्यांनाही आपण बांधतो. जिथे मेन ज्या वस्तू आहेत ज्या आपल्या रोजच्या जीवनातल्या आहेत त्यांना आपण हे नवं बांधतो. तर याच्यामध्ये धान्य आहे आणि या धान्य जे आहे याची भरभराट अजून व्हावी यासाठी आपण याला छानपैकी सकाळी पूजा वगैरे करून हे नवं बांधलेलं आहे. तर आता दुसरं दाखवते. तर हे हडप्याला बांधलेलं आहे. आता दुसरं दाखवते. तर इथे बघू शकता इथे कपाट आहे आपलं आणि कपाटाला सुद्धा आपण इथे बांधलेलं आहे. त्याचबरोबर इथे जिना आहे, जिनाला पण बांधलेलं आहे. तर घरातल्या अशा ज्या काही वस्तू आहेत त्यांना आपण हे बांधलेले आहेत. प्लस आपण दुकानात सुद्धा बांधायला दिलेले आहेत.
तर अशा पद्धतीने बघा कपाटाला सुद्धा बांधलेलं आहे, खुंटीला पण बांधलेलं आहे. आणि खुंट्या आता फार तुम्हाला कमी बघायला मिळतील, कारण की ज्यांची जुनी घरं आहेत ना त्यांच्या घरातच तुम्हाला खुंट्या वगैरे बघायला मिळतील. पण आमच्याकडे होत्या, पण आम्ही थोडं घर रिनोव्हेट केल्यामुळे ते काढून टाकलेलं. पण एक ठेवलेली आहे ती तुम्हाला दाखवते. त्याच्याला पण खुंटीला पण बांधलं जातं नवी, तर बघू शकता तुम्ही. हे बघा, तर तर इथे बघू शकता ही खुंटी आहे. बघा, लाकडाची खुंटी आहे. अशा खुंट्यांना तुम्हाला हॉलमध्ये वगैरे पण बघायला मिळतील, किंवा तुम्ही एकदा जुनं घर वगैरे जुन्या घरात वगैरे अशा गेलात ना तर तुम्हाला तिथे बघायला मिळतील, कारण की याला कपडे वगैरे अडकवून ठेवतात, किंवा अशा घरामध्ये असतात खुंट्या. त्यातली आम्ही एक अशी ठेवलेली आहे देवघरातली. तर त्या देवघरामध्ये पण तुम्ही बघू शकता की इथे त्याला आपण बांधलेलं आहे. दरवर्षी आम्ही बांधतो. प्लस बंदूक आहे आपली, सो बंदुकीला पण बांधतो. तर अशा पद्धतीने बघा खुंटीला पण आपण नवं बांधलेलं आहे. प्लस घराच्या बाहेर जो काही आपला दरवाजा आहे, दरवाजाच्या वरती पण बांधलेला आहे. तर हे छानपैकी बघा खुंटीला बांधलेलं आहे. तर अशा प्रकारची खुंटी असते आणि लाकडाची अजून पण चांगली आहे बघा. कधीची आहे, जुनं घर होतं तेव्हाचे आहे, अजून चांगली आहे. तेव्हाचं कसं लाकूड वगैरे भक्कम असायचं, भरीव असायचं. तर अशा पद्धतीने इथे बांधलेलं आहे. तर इथे बघा मस्तपैकी आपलं दूध तयार होतं आहे. मसाले दूध नाही म्हणू शकत, पण असं छानपैकी बदाम काजू घालून असं दूध तयार होतं आहे. आणि इथे ना आम्ही म्हशीचं वापरलेलं आहे दूध, कारण की म्हशीचं दूध कसं घट्ट असतं, त्याच्यामुळे चव पण छान लागते. सो हे बघा, आणि इथे काजू कापायचं काम चालू आहे. तर इथे आपण दरवाजाला लावलेलं आहे 5 याचं तोरण लावलेलं आहे नव्याचं. बघा, दरवाजाला मोस्टली 5 याचंच लावतात आणि बाकी सिंगल आहेत ना ते तुम्ही कुठेही लावू शकता. आता मी दाखवल्याप्रमाणे खुंटीला आपल्या जो काही दरवाजा असतो त्याला, परत जे मी तुम्हाला हडपा दाखवला त्यालासुद्धा तुम्ही लावू शकता असं. तर आपण छानपैकी आता दरवाजाला लावलेलं आहे. 5चं लावतात, कधी असं 6-7चं वगैरे लावत नाही, 5 याचंच लावतात. तर हे बाहेरचा दरवाजा आहे, तर ह्या दरवाजाला मस्तपैकी लावलेला आहे. तर शेवट आहे बंदुकीला. सो आपण बंदुकीला पण दरवर्षी लावतो आहे बघा. तर बंदुकीला पण एक आहे तिथे खूप, त्याच्यावरती आपण लावतो आहे. तर अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये जेवढे काही वस्तू आहेत त्यांना आपण सगळ्यांना लावलेले आहे, आणि ज्या काही उरलेली जी नवी आहे ती आपण दुकानात लावलेली आहेत. तर अशा पद्धतीने सगळीकडे आपण लावलेलं आहे. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला आता इथे थांबणार आहोत. असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.